नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 22 जुलै 2024 रोजी दुपारच्या शिफ्टमध्ये आरोग्य सेवकचा जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील तांत्रिक घटक आणि GK दोन्ही मिळून 23 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्नाचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. यातूनच प्रश्न विचारले जात आहेत. सुरुवातीला तांत्रिक घटकावरच्या प्रश्नांची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा अमोनिया फॉर्म्युला. तर अमोनियाचा जो फॉर्म्युला आहे ना तो आहे NH3 असा तो अमोनियाचा फॉर्म्युला आहे. डोबेरायनरची ट्रीचे याच्यावर एक प्रश्न विचारला होता. दुहेरी विस्थापन अभिक्रिया याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. त्यानंतर उष्णतावर न्यूमेरिकल याच्यावर प्रश्न त्यांनी विचारलेले होते. प्रथमोपचार पेटीत कोणत्या वस्तू नसते. म्हणजे आता प्रथमोपचार पेटीमध्ये खूप साऱ्या वस्तू असतात, जसं अँटीसेप्टिक असतं, बँडेज असतं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सीजर असते म्हणजे कात्री असते, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर कोणती वस्तू नसते असं त्यांनी विचारलेलं आहे. वाईन कशापासून बनते. तर वाईन ही द्राक्षापासून बनते. हेनरी मोसले यावर एक प्रश्न विचारला होता. दुर्मिळ प्रजाती व्यापारबंदी कोणत्या कलमानुसार केलेली आहे. तर भारताच्या राज्यघटनेतील कलम 49 क नुसार दुर्मिळ प्रजातीची व्यापारबंदी केलेली आहे. शाकाहारी चीज कशापासून बनते. तर प्रोटीएज यापासून शाकाहारी चीज बनत असते. त्याच्यानंतर ग्रुप 11 त्याच्यावर एक प्रश्न होता आणि अवकाश मोहिमेवर सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता. आता आपण GKचे 12 प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे प्राणहिता कोणत्या नदीची उपनदी आहे. तर प्राणहिता ही जी नदी आहे ना ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. कोळसा संग्रहालय कोणत्या राज्यात आहे. तर कोळसा संग्रहालय हे आसाम या राज्यामध्ये आहे. सिव्हिल सर्व्हिस डे कधी असतो. तर सिव्हिल सर्व्हिस डे हा 21 एप्रिल या तारखेला असतो. शिवनेरी किल्ल्यावर कोणाचा जन्म झाला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. आता याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. TCS कंपनी व TCS कंपनीचे AI सेंटर कुठे सुरू झाले आहे. तर TCS कंपनीचं जागतिक AI सेंटर हे फ्रान्स या देशातील पॅरिस या शहरामध्ये सुरू झालेलं आहे. म्यानमार देशाला कोणत्या राज्याची सीमा आहे. तर म्यानमार देशाला ना एकूण 4 राज्याच्या सीमारेषा लागून आहेत. त्यामध्ये आहे अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर नागालँड, मिझोराम आणि मणिपूर. तर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मणिपूर या 4 राज्यांच्या सीमा अरुणाचल प्रदेशला लागून आहेत. यवतमाळचं क्षेत्रफळ त्यांनी विचारलं होतं. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख बोलीभाषा कोणत्या आहेत हाही प्रश्न आला होता. की स्थानिक तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे ना त्या जिल्ह्यावर साधारण 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहेत आणि ते प्रश्न कुठून पाहायचे. तर संबंधित जिल्ह्याची जिल्हाधिकारी कार्यालयाची जी वेबसाईट आहे तिथे आपला जिल्हा म्हणून माहिती दिलेली असते. तिथे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बॉम्बे क्रिकेट असोसिएशनची स्थापना कधी झाली. तर बॉम्बे क्रिकेट असोसिएशनची स्थापना 1930 मध्ये झालेली आहे. जागतिक वारसास्थळ महाराष्ट्रामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणतं जागतिक वारसास्थळ आहे. तर अजिंठ्याची लेणी आहे, वेरूळची लेणी आहे. त्याच्यानंतर अजिंठा आणि वेरूळ ह्या दोन्ही लेण्या छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यामधील घारापूरची लेणी आहे. त्यानंतर मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे. सह्याद्री पर्वत आहे आणि मुंबईमधीलच चर्च गेट स्टेशन आणि फोर्ट किल्ला याच्या आसपासचा प्रदेश हे सगळे जागतिक वारसास्थळामध्ये येतात. आता पर्यायानुसार त्याचं उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर कोणतं. तर महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर हे साल्हेर हे शिखर आहे आणि साल्हेर हे जे शिखर आहे ना हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. आणि पहिल्या क्रमांकाचं शिखर कोणतं आहे तर कळसुबाई. त्याची उंची 1646 मीटर आहे आणि कळसुबाई हे शिखर अहमदनगर म्हणजे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि तालुका आहे अकोले. त्याच्यानंतर नाशिक डिव्हिजन किती जिल्हे आहेत. तर आता नाशिक जो प्रशासकीय विभाग आहे ना त्याच्यामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. त्यामध्ये स्वतः नाशिक आहे, अहमदनगर, त्याच्यानंतर म्हणजे अहिल्यानगर, त्याच्यानंतर जळगाव,
धुळे आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांचा समावेश हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये होतो. आणि आता महाराष्ट्रात जे 6 प्रशासकीय विभाग आहेत ना, तर इतर प्रशासकीय विभागांची सुद्धा माहिती असू द्या. जसं की छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे येतात, ते कोणते आहेत, अशा स्वरूपाचं. तर सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या, ज्याच्यातले महाराष्ट्राच्या भूगोलवरचे आणि जो आपला जागतिक वारसा स्थळ होता हे प्रश्न या ई बुकमधूनच विचारलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.